नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग. स्वागत तुमच्या यूट्यूबच्या एक नवीन ब्लॉग. म्हणजे माझा विषय असा आला तर गाईज मी घरी निघालेलो आहे आता. सगळे पण ते मस्त नाही झालं क्लिनिक काही बिनिक कारणास्तव. खोलतो. म्हणजे माझं स्टोरी गाडा बिडा लेट झालं. आवरून घेतो. मला इकडे नाही डबल कट नंबर. पूर्ण मी आज तुम्हाला पुरा ब्लॉग कसा असतो तुम्ही सांगा. पण ब्लॉग मस्त आवडला आवरून घेतो शेअर करायला आणि चॅनल माझं थोडे सबस्क्राईब करा. इकडे बी नाही. नोटिफिकेशन मग थोड्या इकडे सहभाग होतो. म्हणजे आपले तिकडे बी शाबूचे 2-2-3-3 आणि ठिकाणी थांबायचे. मला आज काय कर आज एकदम कडक होतो आलं. आणि मी आज तर सगळ्यांना माझ्याकडून एक्साइटेड होतो. रामकृष्ण हरी माऊली म्हणजे असं बर का. कधी येतो कधी जातो कधी पळतो कधी जातो तुमचा उपवास सुखाचा जाओ हीच ईश्वर प्रार्थना करतो. आता भेटतो तर मी डायरेक्ट मी आता आहे ना दवाखान्यात आलेलो आहे. आता मी मॅडमला फोन करून सांगतो काय म्हणते पाहू. मला ती जर नाही म्हणली तर मग मी कॅन्सल आणि पुढच्या वेळेस सणासुदीला डायरेक्ट सुट्ट्या मारा जाणार आहे. पाहतो मग मॅडम मी डायरेक्ट सांगणार 11 वाजे लोक येत म्हणून 11 स्टेट तर गाईज आम्ही मोठ्या देवीजवळ साबुदाणा आणि केळी वाटत होतो. म्हणजे वारकऱ्यांची सेवा करत होतो. तेवढी संधी भेटते आपल्याला तर मग आपण त्या संधीचं सोनं करू. मस्त आम्ही साबुदाणा आणि केळी वाटत होतो. मस्त ब्लॉग वगैरे काढला. मी तर 1-2च खाऊन घेतले कारण मला खूप जास्त भूक लागली होती. मग नंतर मी वरती आलो, थोडं पाणी बिणी पिलं, इथं ब्लॉग घेतला. हे बघा पहा मोठ्या टोपी बिपी दिली मला. म्हणजे वाटणार आहे म्हणून वाटलं पाहिजे होतं त्यांना. आम्ही एवढी भारी सेवा केली त्यांची. देवाच्या आशीर्वादाने जेवढी झाली आमच्याकडून तेवढी केली. पण ते पण उपाशी नाही जाऊ देणार एवढा आम्ही ठाम निश्चय घेतला होता गाईज, माहिती आहे का तुम्हाला. तर आम्ही जेवढं जमली तेवढी सेवा केली. मग वरती आलो मी. आता थोड्या वेळ बसू म्हटलं. मी आता चाललेलो. आता पेट पूजा करून येऊ. जे भारी भारी दिसलं ना ते खाऊ मस्त. चला आता मला लय भूक लागली. आता स्टार्ट करू आपण खाण्यासाठी. इथून खाली येऊन आणले मी. आता पाणी पिऊन पाणी घेऊन येतो. मस्त खातो आणि पुढचे बी व्हिडिओ दाखवतो तुम्हाला. आता चला फक्त ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. आजचा ब्लॉग एकदम क्वालिटी आणि दमदार होणार कारण की एडिटिंग नसतं अशी करणार आहे आपण. चला कसं वाटायला आउटफिट कसं वाटायला कडक आहे ना. 200 रुपये घातले समजलं ना. तर चला आता माझं खाणं झालेलं आहे. मी आता आहे ना प्लेट फेकतो मस्त पैकी हँडवॉश करतो आणि माझ्या पुढच्या प्रवासाला पूर्तता करतो काही मी. कारण की मला आहे ना भूक आहे ना सगळ्यात जास्त लागलेली आज आहे ना. देवाचा प्रसाद आहे त्याच्यामुळे आईला म्हणलं घरी नको करू काही म्हणून. आज घरी करून काय ना देवाचा प्रसाद आहे ना काही. तर आता आपण मस्त आहे ना हँडवॉश करून. तुम्ही मी खात असले ना माझा ब्लॉग पण उद्या पडणार आहे. जाऊन तुम्ही खात असले ना काही मन सोबत का असं म्हणत नाही मी. पण जास्त पण येड्यावानी करू नका. जे वाटणार आहे ना त्यांना तेवढं सांगणं आहे माझं. तर आता ब्लॉग कंटिन्यू करा. चला मी आता निघालेलो. आता एक 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 घेऊ आणि मस्त पोटभर खाऊ आणि मग दवाखान्यात जाऊ की नाही. तर चला आता भेटू आपण. तर गाईज मी आता प्रसाद वगैरे खाल्ला एका ठिकाणी चहा वगैरे पिली. पण माझ्यासोबत असा स्कॅम झाला. माझ्यासोबत ना पूर्ण फोटो काढण्यासाठी खरंच ते आणि प्लस मला खायला खूप जास्त भूक पण लागली. पण पूर्ण फोटो काढू देत नव्हते. एवढी गर्दी. पोलीसवाले काका पोलीसवाले काका म्हणे बाळ तू घरी जाई म्हणे. आता खूप जास्त गर्दी होती. तर मला डबल चहा भेटलेली. मी दुसरी चहा पितोय आता. मस्त आहे बर का. तर आता चहा बिया पिऊ पुढे गेल्यावर भेटू. आता चहा बिया पिऊन झालेली आहे. ही तर पण चहा आहे यार. चहा नको आता जास्त नको मला चहा. तर काय आपल्याला आपले एक सबस्क्रायबर भेटलेला आहे. इंस्टाला फॉलो केलेले आपल्याला सूरज नेवेंदे.
असं कोणा कोणला पडत हा हे गाईस तर माझा मोबाईल आहे ना पडला होता तर जाऊन द्या कोणला बोलणार आहे बरं झालं काही नुकसान झालं नाही नुकसान झालं असेल तर त्याच्या अम्मा बहिणीला ते लावले तर मला एक सबस्क्रायबर भेटला होता माझा त्याला बोललो तो सबस्क्रायबर नाही इंस्टाला फॉलो करेल त्यानं तो म्हणे फॉलो बॅक दे मला सांगा फॉलो बॅक कोणला देणार आहे मी बरोबर आहे की नाही तर चला कंटिन्यू एका ठिकाणी थांबलो आता साबुदाणा खाण्यासाठी आता साबुदाणा वगैरे खाऊ आणि मला असं वाटतं इथूनच कल्टी मारावं म्हणून कारण की पुढं लई गर्दी आहे तर आता साबुदाणा बिबुदाणा खाऊ चला तेवढा एकदम सुंदर आणि एकदम भारी आहे एक घास खाऊन बघितलं चलो ब्लॉग मध्ये कंटिन्यू परत एका ठिकाणी थांबलो ज्यूस पिण्यासाठी ज्यूस वगैरे पिला एक नंबर होती सेवा एक नंबर केली मस्त आवडली तर काहीच मी आता चाललेलो आहे घरी बघू शकताय तुम्ही तर घरी बिरी जाऊ गर्दी आहे आता घरी गिरी गेलं का मग भेटतो मी तुम्हाला घरी जातो आता मस्त पैकी तर स्टे ट्यून ब्लॉग फायनली मी आलो क्लिनिकला आता मस्त पैकी एकदम निवांत मध्ये आता क्लिनिक वगैरे उघडतो आतमध्ये बसून राहतो मोबाईल पाहत काय करा मग आता बोर झाले मला आज जत्रात जायचं होतं पण एका कारणामुळे नाही गेलो मी ते म्हणजे पैसा किती मला फक्त 100 रुपये लागत होते तर माझ्याकडे आज अक्षरशः 100 रुपये सुद्धा नाही आज जत्रात जायचं होतं पण मी जत्रात नाही गेलो कोणत्या गोष्टीमुळं माझ्याकडे पैसे नव्हते मला आहे ना जत्रात जायचं होतं तर जत्रात जायला माझ्याकडं 100 रुपये नव्हते मला फक्त मी 100 रुपयासाठी नाही गेलो माहिती का याच्यावरून काय शिकायचं सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट पैसा आहे तर पैसा कसा बी कामावा मित्रांनो पण जिंदगीत पैसा कामावा पक्का बी म्हणलं तर 2 नंबर ते गुन्हेगारी नका करू फक्त पैसे कामावे व्यवसाय टाकून आता डायरेक्ट इथं बसलं आता ही मेमरी डायरेक्ट बाहेरच काढते मी एक तर आर होईल नाही तर पार होईल एक तर आता काहीतरी करतो मी पैशाचा उलट पालट आणि बिझनेस टाकून देतो एक तर आर होईल नाही पार होईल पार झालं तर मी येलं आणि सक्सेस यावा तुम्हाला 2 सांगतो मी आता काही बी करणारे पैसे कसे बी करणारे मॅडमचे फेडून टाकणारे म्हणजे मग मला टेन्शन नाही राहत मी सोडून देणार काम दिवाळीच्या आधी लय कष्ट करणारे मी मॅडमचे पैसे भेटले का कसे बी पैसे करायचे आणि एखादा काहीतरी व्यवसाय टाकायचा एक तर सक्सेस होईल नाही तर बरबाद होईल बरबाद झालं ना तर मग गाणमस्ती होईल आणि बरबाद झालं ना मी असा बरबाद होणार आहे लय गांदा बरबाद जर झालं लय गांदा बरबाद होणार आहे आणि जर सक्सेस झालं ना तर देवाची कृपा आणि बरबाद झालं तरी देवाची कृपा बरबाद झालं ना मी काहीच नाही करणार आहे सरळ त्या दिवशी मी कधी हात नाही लावली एक गोष्ट मी ती नंतरच कळन तुम्हाला ती गोष्ट घेईन आणि डायरेक्ट मरून जाणार बाकी काहीच नाही करायचं आपल्याला बरबाद झालं तर झालं आता फक्त एकच लक्षात ठेवायचं एक तर बरबाद नाही तर मग सक्सेस दोन्ही सक्सेस झालं तर लय चांगलं हो आपण सक्सेस जर झालं ना तर अख्ख्या महाराष्ट्रात आपल्या नावाचीच फ्रँचायसी राहील हे तुमचा भाऊ तुम्हाला शब्द देतो आणि त्याच्यासाठी मला रात्रंदिवस कष्ट करावे लागले तरी मी कष्ट करेन फक्त मला एकदा माझी फ्रँचायसी उभी करते स्वतःची मग माझी फ्रँचायसीवरून दुसऱ्याला फ्रँचायसी दे फ्रँचायसी बी कशी दे अंबानी जे सोनं नाणे त्या पोरायला नाही द्यायचं फ्रँचायसी बी एकदम चांगल्या पोरायला देईन जे गरीब आहे ज्याला कष्टाची जाणीव आहे त्याला खरंच पैशाची गरज आहे त्याला फ्रँचायसी द्यायची फ्रँचायसी द्यायल्यावर त्यांच्याकडून पैसे असे 2-3 आणि 4 लाख नाही घ्यायचे आपले मेहनतीचे घ्यायचे त्याच्याकडे जर नसले ना तर त्याला एकच सांगायचं भाऊ थोडेफार जमा करा पैसे कुठे नाही जात गेले बी एखादं 100 मधले 2 माणसं तशी राहते बाकीचे नसते गेले बी तर जाऊ द्यायचं आपण आपलं आता पाहतोय ना आपण कशासाठी काय पैशासाठी काय करतोय तर तवा एवढं ताण नाही घ्यायचं तवा फक्त एकच ठेवायचं पोरायला मोठं करायचं आपण मोठं झाल्यावर पोरायला 100% मोठं करणारे
आणि हेच माझं मला म्हणजे मी असं एवढे हे करतोय ना, तर मी सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही, एवढं मला माझ्यावर पूर्ण भरोसा आहे. मी किती याच्यामध्ये बरबाद, किती याच्यात बी अपयश आलं मला, अजून 10 बी अपयश आले तर मी हटत नाही. 10 नाही, किती बी येऊ दे अपयश, पण मग मी सक्सेस तर मिळवणार. आणि सक्सेस मिळवलं ना, तर असं गंध सक्सेस मिळवण की लोकांना विचार बी केला नव्हता कधी, असं सक्सेस मिळवण. मग मी हे तुमचा भाऊ तुम्हाला डायलॉग म्हणून नाही, शब्द देतो तुमचा भाऊ सक्सेस होईनच एक दिवस. आता काहीतरी मला आहे ना मॅडमचे 20,000 रुपये गाईच, 20,000 द्यायचे मला. आता गाडीच्या हप्त्या मला टेन्शन आलं, आता काय करू मी, आता एवढे हे नाही करणार. पण मग सक्सेस व्हायचं, डोक्यात एकच एक बिझनेस टाकायचा आहे काही ना काही. गाडी घेतली, गाणं मस्ती, गाडी नसती घेतली तर बिझनेस झाला असता. मॅडमला बिझनेसला नसते पैसे दिले, टॅलेंट. आता मी काहीतरी करणार आहे, बिझनेस उभा करणार आहे, त्याच्यात कोणाचा हात नसला बी चालतं आपल्याला. आता कोणाची याची गरज नाही आपल्याला, आपण स्वतः उभा राहणार आहे, स्वतः घडणार आहे. आई वडिलांना बी नाही केलं ना तरी चालतं आपल्याला, पण आपण स्वतः राहणार आहे ना आई वडिलाला टॉपला नेऊनच ठेवणार आहे आपण, ह्यो शब्द आहे. आणि माझी आई आज भांडी घासते ना, ते फक्त मी गुन्हेगार आहे माझ्या आईला भांडी घासणारा, कारण माझं ऑपरेशन झालं. मी एखाद्या पॉडकास्ट मध्ये गेलो ना, तर तिथं मी हे सगळ्या गोष्टी शेअर करेन तुम्हाला. तुम्ही फक्त ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा, आजचा ब्लॉग मोठा होणार आहे, 100% शब्द देतो. फक्त आता ब्लॉग आवडल्यावर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन सेट करून ठेवा. भेटू आता पुढे गेल्यावर, चला. तर गाईज आता बाहेर आहे ना खूप जास्त गर्दी झालेली आहे. मला आहे ना घरी लवकरच जायचं होतं, आय थिंक 8 वाजताच जायचं, आय थिंक नाही, मला 8 वाजताच जायचं होतं. पण गर्दी पाहू शकतोय तुम्ही बाहेर. आणि आपला आजचा ब्लॉग अर्धा व्हायचा होणार आहे. हे बघा, लई दिवसाची बाद ऑफर भेटली होती मला 8 वाजता दवाखाना बंद करायची, पण एवढी गर्दी बघून मी शॉक झालो आणि शांत बसलो तिथंच. तर गाईज तुम्ही बघितलं असेल बाहेरची गर्दी, किती गर्दी बाहेर. तर आता एवढ्या याच्यामध्ये कसं जाणार आहे, जाऊन द्या ना. आज कोणाला बोलता पण येणार नाही, कारण की आज आहे ना सण आहे, त्याच्यामुळं काही म्हणता येणार नाही. मला आज एवढा संघर्ष करणं आहे, तुम्हाला काय सांगू. मला आज ब्लॉग आहे ना DTL एडिट मध्ये करणं आहे, म्हणजे एडिट लय भारी करणं आहे मला. ते लगे आता लय भारी, म्हणजे तुम्ही सांगशाल मला ती कसं होणार आहे, कमेंटमध्ये फक्त एकदा सांगा कसं होणार आहे. कारण मला त्याच्यात आहे ना अर्ध तर व्हॉइसमध्येच कव्हर करणं आहे. मस्त एकदम चांगलं करतो आजचं एडिट. जमतो का नाही तुम्ही सांगा मला एक वेळेस कमेंट करून. आज जसं माझे आहे ना जमन मला तसं एडिट करतो. आणि आपला ब्लॉग पण याच ठिकाणी एंड करतो. मला आजचा मोठा ब्लॉग करायचे, म्हणजे मोठा होणार आहे ब्लॉग, ते एडिट करा. ते मला 11-12 वाजणार आहे झोपायला. तर मी आता घरी जाईन, मस्त थोडंफार जेवण बिवण करेन आणि ब्लॉग एडिटिंगला लागेल. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि ब्लॉग आहे ना एंड नाही करत आहे, तुम्ही म्हणशाल ब्लॉग एंड करतोय काय, ब्लॉग कसा वाटतोय कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तुम्हाला अजून बाहेरचं दाखवायचं आहे, मला सगळं दाखवतो तुम्हाला, नाही का मी. तुम्ही फक्त ब्लॉगमध्ये बनिवे राहा, मी एकदा क्लिनिक बंद करतो. तर काहीच मी आता चाललेलो आहे घरी. तुम्ही बघितलं असेल किती गर्दी होती. आता घरी जातो, जेवण बिवण करतो मस्तपैकी आणि ब्लॉग एडिट करत बसणार, कारण की आज चांगला मोठा ब्लॉग आहे आणि चांगला एडिट करणं आहे. रोजच्या सारखं नाही करणं, ते क्लिपा लावायच्या, त्याला बी लय संघर्ष आहे गाईज. 1 घंटा त्या क्लिपा लावायलाच जातो, माहिती का. ही ॲड करा, ती ॲड करा, सोपं नसती कोणतीच गोष्ट. आणि प्लस जॉब करून डबल काम करून या सगळ्या गोष्टी करतोय मी. इंस्टा बी सांभाळतोय एकटाच. अजून मित्रपरिवार येते भेटायला. आज तर मी सांगू शकत नाही गाईज, एवढे पब्लिक भेटली मला आज, एवढी पब्लिक भेटली मला का किती सांगू शकत नाही. मी ना खायला घेताना भाऊ फोटो काढू का, भाऊ फोटो काढू का, प्रेम करायचं मापाच्या बाहेर आहे. मस्त असंच प्रेम राहू दे. हे प्रेम जोडासाठी तुमच्या हसवण्यासाठी मला किती जणांच्या शिव्या खावा लागायच्या. मी त्या शिवाचं टोक्यात नाही घेत. माझे भाऊ हसते ना, दिवसभरात डिप्रेशन मध्ये राहते बिचारे.
आणि आता हसते. तर मग असंच हसायचं काम करतो आपण. तुम्ही फक्त सबस्क्राईब करा, इंस्टाला सपोर्ट करा भरभरून. आणि आपला ब्लॉग आपण ह्याच ठिकाणी एंड करूया. ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑल सेट करून ठेवा. भेटूया उद्याच्या नवीन एका ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाबा लव यू टेक केअर. आणि हा उद्या आहे रविवार, उद्याचा बी एकदम भारी ब्लॉग होणार आहे याची अपेक्षा बाळगतो. तर भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाबा लव यू टेक केअर.